नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. इथे मी घरगुती चविष्ट आणि झटपट अशा बनणाऱ्या पदार्थांच्या रेसिपीज घेऊन येत असते. तर आज मी बनवणार आहे मॅगी. तर त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला लागणार आहे एक छोटा कांदा, एक गाजर, एक टोमॅटो आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. इथे मी 2 पॅकेट मॅगीचे घेत आहे. त्यानंतर मूठभर शेंगदाणे. आता वळूया मसाल्यांकडे. तर आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच तेल. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून घेऊया आणि त्यात शेंगदाणे टाकू आणि शेंगदाण्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया आणि त्यानंतर त्याला काढून घेऊ. त्यानंतर तेलात मी कांदा आणि मिरची एकत्र घालून घेतली आहे आणि त्याला छान परतवून घेत आहे. परतवून झाल्यानंतर गाजर टाकून घेऊया आणि तेही परतून घेऊया आणि त्यानंतर टोमॅटो टाकून परतून घेऊया. आता सर्व काही परतून झाल्यानंतर वेळ आहे मसाल्यांची. तर सुरुवातीला अर्धा चम्मच हळद घालू, अर्धा चम्मच मीठ, त्यानंतर अर्धा चम्मच तिखट आणि आता आपल्याला मॅगीसोबत जे मसाले मिळालेले आहे ते सुद्धा त्यात टाकून घेऊया. मी 2 पॅकेट मॅगी घेतली होती, त्यामुळे त्यात 2 पॉकेट मसाल्याचे आलेले आहे. तर ते दोन्ही मी त्यात टाकून घेत आहे आणि आता सर्व परतून घेऊ. आता सर्व गोष्टी परतून झाल्यानंतर त्यात थोडं अर्धा ग्लास पाणी सोडूया. तुम्ही बघू शकता किती छान अशी घट्ट ग्रेव्ही झालेली दिसत आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात मॅगी टाकून घेऊ. बघू शकता मंडळी, पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता मी त्यात दोन्ही मॅगी टाकून घेते आणि परतवून घेते. पूर्ण पाणी हे मॅगीने सोकून घेतलेलं आहे, म्हणजेच पूर्ण मसाला हा मॅगीला चांगला लागलेला आहे. तर आता आपण त्यात अजून अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. दोन मिनिटे झाकण ठेवून घेतलेले होते. तर 2 मिनिटांनी बघू शकता मॅगी ही छान प्रकारे शिजलेली आहे आणि आपली मॅगी ही तयार आहे. आता आपली तयार झालेली मॅगी ही मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि शेवटी आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते शेवटी टाकून घ्यायचे. जर तुम्हाला शेंगदाणे नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल, तशीही ती खूप चविष्ट लागते. थँक यू.